होय, अरे आपल्या सिन्नर तालुक्यातले मोदरी गावात डायरेक्ट भूत फिरताय रस्त्यावरती. तर मी असं का म्हणतो थांबा ते पण सांगतो, पण त्या आधी इकडे आपल्या मोदरी गावात एवढी ट्रॉफिक काबर झाली आणि पोलिसांचा ताफा काबर आला ते बघा. तर आज निखिल सदगीर मस्तपैकी आपल्या कॉलेजवरून घरीच येतो, एवढ्यात बघतो तर काय जाम मोठी ट्रॉफिक झाली आणि सगळ्या गाड्या आता सर्व्हिस रोडने चालल्या होत्या. म्हणलं आता हा काय विषय. तर विषय असा झाला मित्रांनो, जाम मोठा ऍक्सिडेंट झाला पिकअपचा आणि एका ट्रकचा. आणि ऍक्सिडेंटमुळे सगळे ट्रॉफिक जाम झाली. ट्रॅफिक पोलीस यांचं काम करीत होते, पण मग गाड्यावाले काय ऐकते, जिथून वाट दिसेल तिथून सुटत आहे, त्याच्यामुळे अजून ट्रॉफिक झाली. पिकअपचा तर पूर्ण बंपर डॅमेज झाला आणि काच सुद्धा गळून गेली. तर निखिल सदगीर मोदरी गावात भूत फिरते असं काबर म्हणलं होतं माहिती का. तर पिकअपचा ऍक्सिडेंट होऊन फक्त 1 तास झाला आणि त्याच जागेवर परत एक मोठा ऍक्सिडेंट झाला. आणि तुम्ही निखिल सदगीरच्या 2-3 दिवसाच्या आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, इथंच एक मोठा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपले सगळे गावातले पोरं आले होते, कोणाला काही लागले का बघायला. पण मग दोन्ही ऍक्सिडेंट मध्ये कोणाला काही लागलं नव्हतं, तेवढं तरी बरं झालं. तर मित्रांनो, हा भूतांचा विषय नाही, हा विषय कसला आहे माहिती का. हा विषय मित्रांनो रस्त्याचा आहे. जिथून तिथून पूर्ण रस्त्याला डायरेक्ट खड्डे पडले आणि त्या खड्ड्यांमुळे वारंवार ऍक्सिडेंट होतो. त्याच्यामुळे आता डायरेक्ट निर्भय महाराष्ट्र पार्टीवाले आलते होते रिपोर्ट घ्यायला. काय म्हणलं वारंवार 2-3 ऍक्सिडेंट होऊन पण आपल्या रस्त्याचं काम नाही झालं. मग आता एखादा वरती गेलं होतं काय माहिती. तुम्हाला असं वाटत असेल मित्रांनो, इथले वारंवार होणार ऍक्सिडेंट जर कमी व्हावा आणि निखिल सदगीरच्या गावच्या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं, तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये पण शेअर करा. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, झालं भेटू पुढच्या व्हिडिओत. लवकरच तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला.